झी 24 तास एक पाऊल पुढे। आणि आपण जिंकलोय हरारेमध्ये एक महत्त्वाची बातमी आपल्यापर्यंत पोहोचते। अत्यंत आनंदाची बातमी। आजच्या सेलिब्रेशनला वीकेंडच्या आता आणखी धमाल येणार आहे, कारण आपण हरारेमध्ये जिंकलोय रे। आपण विजय मिळवलेला आहे झिम्बाब्वेवरती। भारतानं झिम्बाब्वे विरुद्ध विजय आघाडी कायम ठेवलेली आहे। भारत विरुद्ध झिम्बाब्वे तिसरी वनडे भारतानं खिशात टाकलेली आहे। आपण बघतोय युवा ब्रिगेड सगळी गेली होती भारताची। आपल्या सगळ्यांनाच असं वाटत होतं नवीन सगळी मुलं आहेत ही काय नेमकी कसा त्यांचा परफॉर्मन्स असेल यावरती तमाम चाहत्यांचं क्रिकेट चाहत्यांचं लक्ष लागून राहिलं होतं। पण भारतानं सिरीज विजयाची हॅट्रिक केली आहे। विनीत डंबारे आमचे क्रीडा प्रतिनिधी आपल्याबरोबर आहेत। विनीत, आजचा रविवार खऱ्या अर्थाने सार्थकी लागलाय क्रिकेट चाहत्यांचा। खूप आनंद होतोय, जिंकलोय आपण। ही 3-0 आपण ही सिरीज जवळपास खिशात घातली। आता काय सांगशील? म्हणता येईल की क्रिकेट फॅन्सचा आजचा दिवस हा सार्थकी लागलेला आहे। जो त्यांनी तासनतास टीव्ही समोर बसून जो क्षण एक क्षण घालवलाय तो नक्कीच सार्थकी लागला। भारताने या सिरीजमध्ये 3-0 विजयी आघाडी घेतलेली आहे। ही सिरीज भारताने आताच खिशात घातलेली आहे। आता भारताचं एक लक्ष असेल की ही सिरीज या सिरीजमध्ये झिम्बाब्वेला क्लीन स्वीप देण्याचं। सध्या भारताकडे 3-0 विजयी आघाडी आहे। विराट कोहली कॅप्टन स्नॉक पुन्हा एकदा विराट कोहली खेळत करताना दिसला। सलग दुसऱ्या मॅचमध्ये या आधीच्या मॅचमध्ये त्याने सेंचुरी लगावली होती, तर आता हाफ सेंचुरी करिअरमध्ये 24वी वनडे करिअर हाफ सेंचुरी त्याने ठोकलेली आहे। त्यामुळे निश्चित म्हणता येईल की आजचा विजय हा सर्व अर्थाने एक टीम इंडियाचा परिपूर्ण असा विजय म्हणता येईल, कारण की बॉलिंगमध्ये भारतीय बॉलर्सने ज्या प्रकारे भेदक मारा केला आणि त्यांना प्रतिस्पर्धी बॅट्समन्सना रोखलं मोठं टार्गेट करण्यापासून, त्याच प्रकारे भारतीय बॅट्समन्सनी जबाबदारीने खेळ केला। त्या एखाद दोन अपवाद वगळता भारतीय टीमची जी कामगिरी या झिम्बाब्वे सिरीजमध्ये झालेली आहे निश्चित कौतुकास्पद अशी म्हणावी लागेल। विनीत, आजचा दिवस हा कुणाचा राहिला काय सांगशील? खरं तर ही संपूर्ण युवा टीम आपल्या अपेक्षेला खरी उतरली आहे। मागच्या सामन्यापेक्षा या सामन्यामध्ये कामगिरी चांगली झाली। विजय आपला होता मागच्या सामन्यात, कामगिरीची काळजी होती ती या सामन्यामध्ये मिटली आहे। दिवस आजचा कुणाचा काय सांगशील? निश्चित म्हणता येईल की दिवस हा आजचा आहे तो अमित मिश्राच्या नावावर म्हणता येईल। अमित मिश्राने 4 विकेट्स घेत कुठेतरी झिम्बाब्वेच्या इनिंगला मोठा ब्रेक लगावला। त्यामुळेच भारताला 184 रन्सचं टार्गेट हे जे आव्हान होतं एक बघूया 35.3 ओव्हर्समध्ये चेस करता आलं। त्यामुळे भारतीय बॉलर्सनी जी कामगिरी केली ही निश्चितच कौतुकास्पद अशी म्हणावी लागेल। त्याचप्रमाणे भारतीय बॅट्समन्सची कामगिरी अतिशय चोख अशीच म्हणावी लागेल। कॅप्टन विराट कोहली हा पुन्हा एकदा टीम इंडियाच्या मदतीला धावून आला। त्याने जो इनिंग खेळली आहे, जो त्याने टार्गेट चेस करताना जी मोठी इनिंग खेळली आहे निश्चितच महत्त्वाची अशी म्हणता येईल, कारण की पहिल्यांदा विराट कोहली एक कॅप्टन म्हणून संपूर्ण सिरीजमध्ये टीम इंडियाचं नेतृत्व करतोय। त्याच्या नेतृत्वाखाली भारताने पहिली सिरीज जिंकली आहे, तर निश्चितच कौतुकाची बाब आहे टीम इंडियाची आणि भारतीय फॅन्सना या विजयामुळे निश्चितच आनंद झालेला असणार। धन्यवाद विनीत, या सगळ्या माहितीसाठी अभिनंदन। आणि तुझं देखील आजच्या वीकेंडच्या सेलिब्रेशनला आता सगळीकडेच आणखी उधाण येईल, धमाल येईल। क्रिकेट चाहते आजच्या विजयाची आजच्या खेळाची चर्चा करतच आजचा रविवार साजरा करणार आहेत। धन्यवाद विनीत पुन्हा एकदा या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। झी 24 तास एक पाऊल पुढे।